यशया अध्याय 36. हिजकिया राजाच्या कारकिर्दीच्या 14व्या वर्षी असे झाले की अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहुदाच्या सर्व तटबंदी नगरांवर चढाई करून ती घेतली. तेव्हा अश्शूरच्या राजाने लाखिशाहून रबशाके यास मोठ्या सैन्यानिशी हिजकिया राजाकडे यरुशलेमेस पाठविले. तो पर्टाच्या शेताजवळील रस्त्यावरील वरच्या तळ्याच्या नळाजवळ येऊन ठेपला. त्याचकडे खानगी कारभारी एल्याकिम बिन हिल्किया, चिटणीस शेबना व बखरनवीस आसाफाचा पुत्र यवाह हे गेले. तेव्हा रबशाके त्यास म्हणाला, हिजकियाला सांगा की राजधिराज अश्शूरचा राजा म्हणतो, हा तुझा भरवसा कसला? मी म्हणतो, तुझा युद्धसंकल्प व तुझे युद्धबळ ही केवळ वायफळ होत. तू माझ्याशी फितूर झालास तो कोणाच्या बळावर? पहा, तो मिसर म्हणजे चेचलेला बोरू, त्यावर तू टेकतोस. त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल. जे कोणी मिस्री राजा फारो याजवर टेकतात ते तसेच होतात. त्या सर्वांस जर तू असे म्हणशील की आम्ही आमचा देव परमेश्वर याजवर भिस्त ठेवितो, तर ज्या देवाची उच्चस्थाने व वेद्या काढून टाकून यहुदा व यरुशलेम यास हिजकिया म्हणाला होता की या एका वेदीपुढे भजन करा, तोच नव्हे का तो देव आता माझा धनी अश्शूरचा राजा याच्याशी पैज लाव. तुला स्वार बसविण्याची ताकद असली तर तुला 2000 घोडे देतो. माझ्या धन्याचा कनिष्ठ दर्जाचा एक तरी सरदार कसा पिटाळून लाविशील? आणि तू रथ व स्वार मिळवण्याविषयी मिस्रावर भिस्त ठेवतोस ना? मी या देशावर चढाई करून त्याचा विध्वंस करण्यास आलो, तो का परमेश्वराच्या सांगण्या वाचून? परमेश्वरानेच मला सांगितले आहे की या देशावर चढाई करून जा व याचा विध्वंस कर. मग एल्याकिम, शेबना व यवाह यांनी रबशाके यास विनंती केली की आपल्या ह्या दासांशी अरामी भाषेत बोला, ती आम्हास समजते. कोटावरील लोकांच्या कानी पडेल म्हणून यहुदी भाषेत आम्हाशी बोलू नका. रबशाके याने उत्तर केले की माझ्या धन्याने केवळ तुझ्या धन्याशी व तुझशी हे बोलण्यास मला पाठविले काय? कोटावर बसलेल्यांनी तुम्हाबरोबर आपले मलमूत्र भक्षण करावे म्हणून त्याचकडेही मला पाठविले नाही काय? मग रबशाके पुढे होऊन यहुदी भाषेत मोठ्याने म्हणाला, लोक हो, राजाधिराज अश्शूरचा राजा याचे म्हणणे ऐका. राजा म्हणतो, हिजकियास तुम्हाला भुरळ घालू देऊ नका. त्याच्याने तुमचा बचाव व्हावयाचा नाही. परमेश्वर आमचा बचाव करीलच करील. हे शहर अश्शूरच्या राजाच्या हाती जाणार नाही. असे बोलून हिजकिया तुम्हास परमेश्वरावर भिस्त ठेवावयास न लावो. हिजकियाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा म्हणतो, मजशी सल्ला करा व मजकडे निघून या. आणि तूर्त तुम्ही प्रत्येक जण आपापल्या द्राक्षीचे फळ खा. तुम्ही प्रत्येक जण आपापल्या अंजिराचे फळ खा व तुम्ही प्रत्येक जण आपापल्या हौदाचे पाणी प्या. पुढे मी येऊन तुमच्या देशासारखा देश, धान्याचा व द्राक्षांचा देश, अन्नाचा व द्राक्षीच्या मळ्यांचा देश यात तुम्हास नेईन. परमेश्वर आमचा बचाव करील असे बोलून हिजकिया तुमचे मन न फिरवो. राष्ट्रांच्या देवांपैकी कोणी
आपला देश अश्शूरच्या राजाच्या हातून सोडविला आहे काय? हमात व अर्पाद यांचे देव कोठे आहेत? सफरवाईमचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोन माझ्या हातून सोडविले आहे काय? या सर्व देशांच्या देवांपैकी कोणी आपला देश माझ्या हातून सोडविला आहे? तर परमेश्वर माझ्या हातून यरुशलेम कसे सोडविणार? ह्यावर ते गप्प राहिले, त्याजशी एकही शब्द बोलले नाहीत, कारण तुम्ही त्याला उत्तर देऊ नये अशी राजाची त्यास ताकीद होती. मग खानगी कारभारी एल्याकिम बिन हिजकिया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे आपली वस्त्रे फाडून हिजकियाकडे आले व त्यांनी त्याला रबशाके याचे बोलणे कळविले.